श्री देवी महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. सूत सांगे शौनकासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, मेधा ऋषी सूरतासी, सांगता जाहला इतिहास. तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण, देवीने मारिले संपूर्ण. ऐसे सेनापतीने पाहून, चिक्षुर नामा धावला. क्रोधे येऊनिया असुर, युद्ध करिता जाहला दुर्धर. देवीवरी अपार शर, वर्षता जाहला समरांगणी. जैसा मेरू शिखरावरी, मेघतोय वृष्टी करी. तैसा वर्षला बाणधारी, देवीवरी असुरतो. तयाचे ते बाणजाळ, देवीने छेदिले सकळ. स्वबाण टाकोणी तत्काळ, घोडे सारथी मारिले. त्याच्या उच्च ध्वजा ते छेदून, धनुष्य छेदिले सवेची जाण. सर्व गात्री बाण मारून, जर्जर केले तयांसी. तेव्हा चरणी धावला असुर, क्रोधे घेऊनी ढाल तलवार. सिंहाचे मस्तकी सत्वर, ताडन करिता जाहला. तोची तीक्ष्ण खड्ग घेऊनी, देवांची सव्य बाहू लक्षोणी. ताडिता जाहला तत्क्षणी, तो खड्ग फुटला हातींचा. मग रविबिंबा सारिखे जाण, शूल घेऊनी दैदिप्यमान. परम क्रोधयुक्त होऊन, देवीवरी टाकिले. देवीनेही शूल सोडिले, त्याही असुर शूल खंडिले. आणि शतदा छिन्न भिन्न केले, शरीर तया दैत्यांचे. ऐसा चिक्षूर पडली आरणी, मग चामर गजारूढ होऊनी. क्रोधे धावेला ते क्षणी, शक्ती सोडित देवीवरी. तेव्हा देवीने हुंकारे सत्वर, शक्ती पाडिली मेदिनीवर. मग शूल घेऊनी चामर, देवीवरी टाकीतसे. देवीने आपुल्या बाणे करून, शतदा शूल खंडिले जाण. मग सिंह तो देवी वाहन, उड्डाण करिता जाहला. बैसोनी गजाचे कुंभांतरी, बाहू युद्ध करी केसरी. देव शत्रुसी महिवरी, पाडिता जाहला क्षणार्धे. दोघे बाहू युद्ध करिता, तो सिंह उडाला अवचिता. कर प्रहारे तत्वता, चामर शिर छेदिले. मग शिला वृक्षे करून, देवीने मारिला उदग्र जाण. दंत मुष्टितल हाणोण, कराल तोही पाडिला. देवी होऊनी क्रोधायमान, बाष्पल मारिला गदे करून. भिंदीपाल बाण सोडून, ताम्र अंधक मारिले. सवेची टाकोनिया त्रिशूळ, उग्रास्य उग्रवीर्य केवळ. मारोणी टाकिले तत्काळ, महाहनुही मारिला. देवी खड्गे करुणी सत्वर, छेदी बिडालाचे शिर. दुर्धर दुर्मुख महाक्रूर, बाणे नेले यमालया. असो या प्रकारे करून, सैन्य जाहले असताक्षिण. महिषासुर रेडा होऊन, त्रासवीतसे गणांते. तेने तुंड प्रहारे करून, कित्येक विध्वंसिले गण. करोणी तीव्र खुरडातन, किती एकांसी पाडिले. तेने लांगुले करुणी ताडिता, गण मृत्यू पावले तत्वता. शृंगे करुणी विदारता, गत प्राण जाहले. त्याच्या शरीर वेगे करुणी, कित्येक पातले मरण. तो गर्जना करीत दारुण, मरण कित्येक पावले. भ्रमण करिता महिषासुर, अनर्थ जाहला महाघोर. कित्येक गणांते सत्वर, पाडिता जाहला भूमिसी. त्याच्या उच्छ्वासा वायू करून, कित्येक जाहले गत प्राण. ऐसा तो देवी गणांते वधून, सिंहावरीही धाविनला. सिंहांते मारावे म्हणोनी, धावुनी जातसे तये क्षणी. मग अंबिका तया लागुनी, कोप करीती जाहली. तोही महापराक्रमी असुर, कोपे करुणिया थोर.
भूमी प्रति मारोणी खूर विदारिता जाहला। मोठ मोठे उच्च पर्वत शृंगे करुणी विदारित, क्षणे उडवून या टाकीत गर्जना करिता भयंकर। त्याच्या वेग भ्रमणे करुण विदारली पृथ्वी आपण, जेने लांगुल ताडणे जाण सागरांतेही क्षोभविले। शृंग भ्रमणे करुणी सत्वर विदारिले सर्व जलधर, ज्याच्या श्वासानिले अपार पर्वत गेले आकाशी। ऐसा क्रोधे तीव्र जाहला मग देवीवरी धाविन्नला, तेव्हा वधावया दैत्याला कोप आणिला चंडिकेने। चंडिका पाशाते टाकोणी बांधिती जाहली तया लागुणी, तोही रेड्याचे रूप सोडोनी सिंह होता जाहला। इतुक्यात छेदावे त्याचे शिर, तो पुरुष जाहला खड्गधर, देवीने तो लक्षुणी सत्वर बाण हाती घेतला। खड्ग चर्मा सहित छेदून पाडावे तुक्यात जाण, असुर महागज होऊन दिसता जाहला देविते। असुर शुंडा दंडे करुणी सिंहासी आकर्षिता ते क्षणी, जगदंबा खड्गाते टाकूनी शुंडा दंड छेदित। इतुक्यामध्ये ते असुर रेडा जाहला सत्वर, पुनः त्रैलोक्य चराचर क्षोभविता जाहला। त्यानंतर क्रोध पाऊन जगन्माता करी मधुपान, दिसतसे अरुण लोचन हसती होय क्षणाक्षणा। तेव्हा गर्जना करुणी असुर बलवीर्ये मदोन्मत्त निष्ठुर, शृंगे करुणी पर्वत थोर देवीवरी टाकीतसे। देवीने सोडोनी तीव्र बाण पर्वत थोर टाकिले फोडून, मग त्या असुरा लागी वचन देवी बोलती जाहली। मुढा क्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज, तुझ मारिता अदितीज गर्जतील सर्वही। मेधा म्हणे सुरथासी ऐसे देवी वदुनी त्यासी, मग उड्डाण करुणी वेगेसी असुरावरी बैसली। त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण, शुळे करुणी ताडन त्याते करीती जाहली। ऐसिया परितो निशाचर देवीने पदे आक्रमिता सत्वर, निजमुखापासुनी बाहेर अर्धा निघता जाहला। अर्ध निघाला असता जाण युद्ध करी असुर आपण, देवीने पराक्रमे करुण मोहे व्यापिले तयासी। नंतर खड्ग घेऊनी सत्वर तत्काळ छेदिले असुर शिर, महिषासुर तो पृथ्वीवर पडता जाहला ते काळी। तेव्हा दैत्य सैन्य हाहाकार होता जाहला अनर्थ थोर, उरले जे का असुर भार दाही दिशा पळाले। देव सैन्य जय जयकार वर्षाव होतसे पुष्प निकर, अत्यंत हर्षाते सुरवर पावते जाहले ते काळी। तेव्हा महर्षी सहित सुरवर देविसी स्वबिते जाहले अपार, गंधर्वपतीही सुस्वर गाते जाहले ते समयी। देवता अप्सरांचे गण करीते जाहले दिव्य नर्तन, या प्रकारे त्रैलोक्य जाण सुखी होते जाहले। असो हे महालक्ष्मीचे आख्यान, जो करी श्रवण पठण त्यासी सर्व पुरुषार्थ जाण, येणे करुणी साधती। श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ राममुखे वदविला केवळ, सज्जनी मिळोनिया कुशल श्रवण केला पाहिजे। स्वशत्रूसी भावे दमन सर्व बाधांचे भावे प्रशमन, ऐसे मनी वाटता जाण हा अध्याय पहावा। इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये तृतीयोऽध्यायः। श्री जगदम्बार्पणस्तु। इति श्री देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः।